युसुफ टुग्गर हे जे नायजेरियाचे परराष्ट्र मंत्री आहेत ते असं म्हणाले की आमच्या देशाची लोकसंख्या 23 कोटी आहे आणि आमच्या देशामध्ये पुरेशा समस्या आहेत, त्यामुळे अजून आमच्या मागे कटकटी नको असं स्पष्टपणे सांगितलं आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना हात जोडले. म्हणाले, माफ करा, तुमची ऑफर तुमच्याकडे ठेवा, आम्हाला ती ऑफर नको, आम्हाला तुमच्याकडच्या घुसखोरांची अजिबात गरज नाही आहे. अमेरिकेच्या मस्तीसमोर ताठ मानेने उभं राहता येतं, अमेरिकेच्या अहंकाराच्या समोर मान न झुकवता उभं राहता येतं, हे जगातल्या काही देशांनी दाखवून दिलेलं आहे. भारताने दाखवलं आहे, चीनने दाखवलं आहे, रशियाने दाखवलं आहे. हे देश अमेरिकेच्या समोर झुकायला तयार नाही आहेत. अमेरिकेने इराणवर हल्ला केला, परंतु या हल्ल्यानंतरसुद्धा इराण झुकायला तयार नाही आहे. जगातल्या काही देशांनी असा ताठकणा दाखवलेला आहे आणि तोच ताठकणा नायजेरियाने दाखवलेला आहे. अमेरिकेचा सगळ्यात ताजा पंगा भारताच्या सोबत चाललेला आहे. अमेरिकेच्या पंग्याला उत्तर देताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं की तुमच्याबरोबर राहण्याची, तुमच्याबरोबर व्यापार करण्याची किंमत जर आमचा स्वाभिमान असेल तर आम्ही आमचा स्वाभिमान तुमच्याकडे गहाण ठेवणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही आमची मान झुकवणार नाही, आम्ही आमच्या देशाला झुकू देणार नाही.